नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर बहुतांश नोकरदार आरामाचा आनंद घेण्याच्या मानसिकतेत असतात, पण ज्यांच्या अंगी कायमच कष्ट आणि काहीतरी नवं करण्याची वृत्ती असते त्यांच्यासाठी निवृत्तीनंतर काहीतरी नवं करणं हेच एक मोठं कार्य असतं। यासाठी ते ध्येयानं वेडे होऊन काम करतात। पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातल्या दुर्गम असलेल्या गिरीम गावचे मधुकर जाधव हे देखील यापैकीच एक। 76 ते 91 प्रिन्सिपल म्हणून होतो। नंतर 91 पासून 2002 सेवानिवृत्तीपर्यंत भीमतडी शिक्षण संस्थेच्या शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयामध्ये प्रमुखपदी म्हणजे प्रिन्सिपलपदी नियुक्ती झालेली होती। 2002 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर मुळातच शेतीचा एक आवडता असल्यामुळं छंद असल्यामुळं शेती हाच एक प्रमुख व्यवसाय मानला। शेतीशीच निगडीत असं व्यवसाय मी सुरू केला आणि त्या शेतीशी एकनिष्ठ राहून आत्तापर्यंत बॅरन लँड असणाऱ्या बॅरन लँडमधनं कल्टिवेटेड लँड निर्मिती केली। त्यामध्ये जवळपास 3.5 ते 4 हजार वृक्ष म्हणजे विविध प्रकारचे लागवड केलेली आहे। मधुकर जाधव 2002 मध्ये निवृत्त झाले। त्यानंतर पुढचं आयुष्य आरामात जगण्याऐवजी त्यांनी आपल्या वडिलोपार्जित 25 एकर डोंगराळ जमिनीत नंदनवन फुलवण्याचा ध्यास घेतला। मुळात शेतीची असलेली आवड यावेळी त्यांना पुढे जाण्याची हिंमत देत होती। जमीन जवळजवळ माझ्या सेवानिवृत्तीपर्यंत आहे अशाच अवस्थेत होती। कुठलंही क्रॉप नसायचं, कुठंतरी पारंपरिक पद्धतीनं ऊस थोडासा असायचा आणि ज्वारी बाजरी करून ते उत्पादन येईल तेवढं खाण्यापिण्याची दादात नसायची। परंतु मग थोडंसं शिवार फेरीच्या माध्यमातून या कोकणे साहेबांच्या एकंदर अतिशय मोलाचं मार्गदर्शन केल्यामुळं ह्या क्षेत्राकडे वळालो आणि ही एवढी झाडं या ठिकाणी लावली। जाधव सरांनी सुरुवातीला दगडधोंडे साफ करून विहिरी खोदल्या। त्यानंतरही पाणी कमी पडू लागल्यानं त्यांनी कृषी विभागाच्या मदतीनं शेततळं खोदण्याचा निर्णय घेतला। कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 2.5 एकरात डाळिंब, 1.5 एकरात सीताफळ, 1 एकरात पेरू, 1.25 एकरात चिंच आणि 2 एकरात चिकूची जवळपास 3.5 ते 4 हजार झाडं लावली। त्यामुळे दौंड पाटस रस्त्यावरच्या माळरानात आज हिरवळ दिसतीये। यासाठी त्यांनी केलेलं पाणी नियोजन अतिशय महत्त्वाचं ठरलंय। वॉटर झाल्यामुळे पाणी काढून देण्याचा प्रश्न या डोंगर भागात मला माझ्या पुढे भेडसावतो आहे। तरी सुद्धा यशस्वी मार्गदर्शनाशिवाय गत्यंतर नसतं। त्यामुळं कृषी खात्याचा नेहमी वारंवार सल्ला घेऊन हे पाणी मी ड्रेन करून काढलेले विहिरीत वरच्या टँकमधनं विहिरीतून खाली आणि खालनं मग इतर क्षेत्रामध्ये जातं। जवळजवळ 2, 3, 4 किलोमीटर पाण्याचं पर्क्युलेशन होत आहे आणि हे पाणी पुढच्या भविष्यकाळाने निश्चितपणे हा वॉटर टँक केल्याचा हा फायदा निश्चितपणे मला भविष्य काळात झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे पिकाचं उत्पादन ज्यादा आल्याशिवाय राहणार नाही अशी माझी निश्चितपणे खात्री आहे। जाधव सरांनी कृषी विभागाच्या मदतीनं 1 एकरात 175 बाय 175 40 फुटांचं शेततळं खोदलं। यामुळे टंचाईच्या काळात त्यांच्या सगळ्या क्षेत्राला 6 ते 7 महिन्यांपर्यंत पाणी देणं शक्य झालंय। विशेष म्हणजे त्यांचं शेततळं उंचावर असल्यानं त्यातून सायफन पद्धतीनं पाणी फळबागेला दिलं जातं। विहिरीत जे एक्सेस वॉटर होतं ते एक्सेस वॉटर मी त्यामध्ये डंप केलेलं आहे आणि हाईटला तळ असल्यामुळं बॅरन लँड त्याच्यामध्ये उपयोगी आणल्यामुळं ते सर्व ठिबकनं सायफन सिस्टमनं या यंत्रणेला चालू आहे। आता बागेची सिच्युएशन जी आहे ती सिच्युएशन उत्तम तऱ्हेची आहे। पाण्याची कमतरता कुठलीही जाणवत नाही। स्टोरेज टँक असल्यामुळं आणि कृषी विभागाच्या वतीनंच 450 फूट लांब आणि 16 फूट हाईटचा 2 डोंगर एकत्र करून 2 डोंगराची हाईट एकत्र करून एवढ्या लांबीचा पर्क्युलेशन टँक घेतला। आजही तो पूर्ण भरलेला आहे आणि त्या टँकमधनं जवळजवळ 10 हॉर्सपॉवरच्या मोटरचं पाणी आज खाली येतं आहे आणि तेच पाणी विहिरीत येते। विहिरीतून पाणी परत आणखीन खालच्या प्रत्येक लँडला जाते आणि ते पाणी मी या स्टोरेज टँकमध्ये साठवून ठेवतो आहे। जाधव सर आपल्या शेतात कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करतात, तर सेंद्रिय खतांच्या वापरावर त्यांचा भर असतो। येत्या काळात आपली शेती 100% सेंद्रिय पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असणार आहे। जास्तीत जास्त रासायनिक खतांच्या ऐवजी सेंद्रिय शेतीकडे माझा जास्त कल आहे आणि सेंद्रिय शेती म्हणजे मानवाला विषमुक्त अन्न किंवा विषमुक्त धान्य, विषमुक्त फळं कशी देता येतील असा एक माझा प्रयत्न आहे। तर त्या दृष्टीने वाटचाल आहे। पूर्णपणे 100% त्या रासायनिक म्हणजे सेंद्रियकडे जाणं आज तरी शक्य नाही, परंतु 50-50 हा
मार्ग अवलंबिला आहे आणि काही रासायनिक काही सेंद्रिय अशा माध्यमातून पिकाचं यील्ड कसं वाढेल अशा पद्धतीचं आणि उत्तम तऱ्हेचं पीक आणण्याचा मी प्रयत्न करत आहे. जाधव सरांना डाळिंब, पेरू, सीताफळ, चिंच तसंच या पिकांमध्ये घेतलेल्या कलिंगडाच्या आंतरपिकातून यंदा 10 लाख रुपयांचं उत्पादन मिळालंय. यासाठी त्यांना जवळपास 2.5 लाख रुपयांचा खर्च आलाय. तो वगळता त्यांना 7 ते 7.5 लाखांचा नफा मिळालाय. आज नंदनवन फुललेल्या या माळात ज्यावेळी दगडगोटे होते तेव्हा त्यांना कष्ट करण्यासाठी घरातूनच विरोध झाला होता. मी जसं त्यांना म्हणायचो तसे गावातले इतरही लोक त्यांना म्हणायचे की बघा यांचा मुलगा डॉक्टर आहे, सगळे मुलं डॉक्टर आहेत, त्यांचे सोना डॉक्टर आहेत आणि हे जाऊन शेत करतायत काही गरज नसताना. आणि त्यावेळेस खरंच तशी परिस्थिती होती. इथे डोंगर होता, अगदी मोठे मोठे दगड होते. हे दगड यांनी बाजूला केले आणि ते दगड बाजूला केल्यानंतर इथे जे आजचं आपण जे रूप बघतोय, सीताफळ, चिक्कू, डाळिंब, कलिंगड, जे कधीच येत नव्हतं ते पीक आता इथे यायला लागलंय. फार मोठी मोठी लोक येऊन इथे व्हिजिट देतात. अगदी परदेशी पाहुणे सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत, येऊन फोटो काढून जातात. काही लोक म्हणतात तुम्ही कृषी पर्यटन करा, इथं कोकणे साहेब म्हटले कृषी पर्यटन करा. आता हे सगळं झालं कशामुळे, तर डोंगराचं नंदनवन केलं ते आमच्या वडिलांमुळे झालेलं आहे आणि त्यांचं कौतुक सगळेजण करतायत. ते आता आम्हालाही वाटतं की बाबा आपण चुकत होतो त्यावेळेस. ते जे करत होते त्यांच्या वयाच्या नुसार त्यांनी योग्य निर्णय घेतले होते, ते आपल्याला त्यावेळेस कळत नव्हते. जाधव सरांच्या शेतात सध्या 1 एकरात मल्चिंगवर ढोबळी मिरचीची लागवड आहे. त्यांना शेती कामात 2 मजूर, त्यांचे बंधू आणि कुटुंबातल्या सदस्यांची मदत मिळते. पाण्याच्या कमतरतेमुळे आंतरपिकं घेता येत नव्हते किंवा जे काय ज्याच्यातून लगेचच्या लगेच पैसे मिळतील असे कलिंगड झाले, खरबूज झाले, अशी पिकं घेता येत नव्हती. ते फक्त कमी पाण्यामुळे. तर मग आम्ही कृषी विभागाला कोकणे साहेबांकडे गेलो, नेने साहेबांकडे गेलो. कोकणे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सामूहिक शेततळं करा, त्यांनी तुमचा पाण्याचा प्रश्न सुटून जाईल. तर मग आम्हाला त्यांनी सामूहिक शेततळाची परमिशन दिली आणि आम्ही सामूहिक शेततळं उभं केलं. आज जवळजवळ 2 कोटी लिटरचं सामूहिक शेततळं आम्ही इथे केलेलं आहे आणि ते आताच्या पावसाळ्यात आमचा जुना एक बंधारा आहे, त्या बंधाऱ्यातलं पाणी विहिरीत साठवून आम्ही ते पाणी पूर्ण स्टोअर केलेलं आहे, 2 कोटी लिटरचं पाणी. आणि 2 कोटी लिटरचं पाणी आम्हाला कमीत कमी 6 ते 7 महिने ड्रिपवर इथे सगळ्या शेतीला पुरणार आहे. आणि त्या तळ्यामध्ये आम्ही मासे सुद्धा सोडलेले आहेत की ज्याचा आम्हाला एक 6 ते 7 महिन्यानंतर साधारण 3 ते 4 लाख रुपयाचं निश्चित उत्पादन मिळेल. गिरीमच्या माळरानात नंदनवन फुलवण्यासाठी जाधव सरांना कृषी विभागाची मोलाची मदत मिळाली आहे. लागवड, व्यवस्थापन यासह अनेक कामात कृषी विभागानं जाधव सरांना चांगली मदत केली आहे. ह्या फळबागेच्या जोपासण्यासाठी त्यांना शेततळ्याची अत्यंत गरज होती. तरी त्यांना त्यांचे आणि बंधूच्या नावाने म्हणजे सामूहिक शेततळे दिलेलं आहे आणि त्या सामूहिक शेततळ्यासाठी 4,80,000 रुपयाचं शेततळ त्यांना मंजूर केले आणि तेवढे अनुदान त्यांना अदा केलेले आहे. मधुकर जाधव हे ह्या सेवानिवृत्तीनंतर हे 60-65 वर्ष वयाचे असताना 70 वर्ष वयाचे असतानाही ते शेतामध्ये दिवसभर डोक्याला टोपे घालून दिवसभर काम करत असतात आणि शेतामध्ये प्रत्येक वेळी नवनवीन काय तंत्रज्ञान आहे याविषयी आम्हाला विचारणा करून त्या पद्धतीने ते राबवतात आणि चांगल्या प्रकारे राबवतात. आज वेगवेगळे प्रयोग करणारे अनेक शेतकरी आपण अवतीभोवती पाहतो, पण सेवानिवृत्तीनंतर दगडधोंडे साफ करून 25 एकर ओबडधोबड माळरानात हिरवाई फुलवण्याचं नवनिर्माण जाधव सरांनी करून दाखवलंय. त्यांच्याकडील शेती करण्याचा उत्साह नव्या पिढीच्या अंगी रुजणं काळाची गरज आहे. विजय मोरे, साम टीव्ही, गिरीम, पुणे.